नमस्कार मित्रांनो, काय वाटतं जर मी तुम्हाला सांगेल की तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सला तुमच्या आर्थिक किंवा फायनान्शियल इश्यूज असू दे, हेल्थ इश्यूज असू दे, रिलेशनशिप इश्यूज असू दे, तुमचे वास्तूचे काही दोष असू दे, त्या सगळ्या इश्यूज सॉल्व्ह करायला एकच सोल्युशन जर असेल आणि ते सायन्स बेस्ड आणि फ्री ऑफ कॉस्ट असेल, तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना, मी कॅप्टन अभिषेक पिंगळे, एअरलाईन पायलट आहे आणि हा जो टॉपिक आहे तो माझ्या खूप जवळचा आहे. जर तुम्ही माझा मी एअरलाईन पायलट कसा झालो हा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यात मी एका चमत्काराचा उल्लेख केला होता. तर हा व्हिडिओ असा समजा की त्या पर्टिक्युलर चमत्कार किंवा त्या एक्सपिरियन्सशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे. आता जर तुम्हाला माहिती असेल, भोपाल गॅस ट्रॅजेडी झालेली, जेव्हा रेडिएशन्स पसरलेले, तेव्हा अशा काही फॅमिलीज होत्या, त्यांचं घर त्या रेडिएशननी प्रोटेक्टेड होतं. अजून एक किस्सा सांगतो. ऑस्ट्रेलियामध्ये वाईल्ड फायर जेव्हा झालेले, तेव्हा एक घर असं होतं की आजूबाजूच्या त्या गावातले सगळी घरं म्हणजे सगळी घरं पेटलेली, ते एक पर्टिक्युलर घर होतं ते आग पोचली नाही, म्हणजे लिटरली त्याच्या फेन्स पर्यंत आग आलेली आणि तिथून पुढे काहीच पेटलं नाही. हे अशा स्टोऱ्या नाही आहेत, हे सगळं डॉक्युमेंटेड आहे, त्याचे फोटो एव्हिडन्सेस आहेत आणि ह्या स्वतः ज्यांना अनुभव झालेले त्यांचे टेस्टिमोनीज आहेत. त्या सगळ्याचं वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. अजून एक अनुभव सांगायचा तर चेन्नईमध्ये एक माणूस होता, जेव्हा फ्लड झालेले, त्याचं एकमेव घर होतं, आजूबाजूला सगळीकडे पाणी होतं, जे पाण्याखाली गेलं नाही. आणि अजून एक किस्सा सांगतो. इनफॅक्ट ह्याची एक डॉक्युमेंटरी पण आहे युट्यूबवर, होमा फार्मिंग ऑस्ट्रेलिया असं काहीतरी टाकल्यावरती मिळेल. तर त्याच्यात एक माणूस जमीन घेतो, ती लिटरली बंजर जमीन आहे, म्हणजे झाडं झुडपं काहीच नाहीये, आणि तिकडे तो एक शेती करायची म्हणून बोरवेल घेतो की आपण एकदम बंजर जमीन सुपीक करू. तर त्या बोरचं पाण्याचं TDS एवढं हाय होतं की फॉरगेट ड्रिंकिंग, तिथे शेतीही नाही करू शकत. तर त्या माणसानी कंटिन्युअस तिथं ती होमा थेरपी केली, त्या अग्निहोत्र परफॉर्म केलं त्या पर्टिक्युलर बोरच्या स्पॉटच्या तिथे, आणि तिथल्या बोरचं पाणी आता TDS एवढं बेटर झालंय की तिथे ते पाणी पिऊ पण शकतो, आणि ती बंजर जमीन अख्खी त्यांनी शेतीत कन्वर्ट केली. ह्याची अख्खी डॉक्युमेंटरी आहे. आणि असे एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. ज्यांना मुलं नव्हती होत त्यांना मुलं झाली, कॅन्सर बरे झालेत, मेंटल हेल्थ इश्यूज सुधारले आहेत, आणि विशेष म्हणजे हे सगळं सायंटिफिक आहे आणि ह्याचा रिसर्च बऱ्याच जर्मन आणि युरोपियन सायंटिस्टनी पण केला आहे. त्यांचे मोठे मोठे लेक्चर्स ह्या पर्टिक्युलर विषयावर होतात. तर सांगायचं असं की हे जे नॉलेज आहे ते आपलंच आहे, वेदांचंच आहे. जेव्हा वेस्टर्नायझेशन आपल्या कंट्रीत झालं, ब्रिटिश वगैरे आले, आणि ह्या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धा किंवा सुपरस्टिशन म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना टाळण्यात आलं आणि आपल्या ह्या नॉलेजमध्ये विसर पडला. आणि त्याच्यानंतर आता गंमत अशी आहे की सगळ्यात जास्त हे करण्यात फॉरेनर्स, वेस्टर्नर, ऑस्ट्रेलियन्स खूप आहेत जे ही प्रॅक्टिस करत आहेत. तर ही जी गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो अग्निहोत्र. तर तुम्हाला असं वाटत असेल हे सगळं करून मला कसं बेनिफिट होईल, तर लेट मी टेल यू, आपण हे सगळं जे चालतंय, पृथ्वी एक सगळ्या व्हायब्रेशन एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर चालतंय, आणि आपण ही क्रिया करून एक चांगलं कार्य किंवा कर्म करून युनिव्हर्सला हेल्प करून त्या पर्टिक्युलर व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीला मॅच करतो, आणि हीच फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन जेव्हा आपली मॅच होती युनिव्हर्सला, तर युनिव्हर्स आपल्याला आपल्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स असतील ते इंट्यून करतो त्याच्या हायेस्ट क्वालिटीला, किंवा जे तुमच्यासाठी ऑप्टिमम किंवा बेस्ट असेल. आणि तुमचं जे एक्झिस्टन्स आहे अर्थवर, पृथ्वीवर जे आपण राहतो, ते जितकं स्मूथ करता येईल ते स्मूथ होतं, कारण तुम्ही युनिव्हर्सशी कनेक्टेड झाले आहात, म्हणून ते तुमचे व्हायब्रेशन्स आणि तुमची क्रिया तुम्हाला इन टर्न हेल्प करते तुमच्या मटेरियलिस्टिक लाईफमध्ये जे तुम्ही अर्थवर जगताय त्याच्यासाठी. आणि माझी फॅमिली, आम्ही ह्याच्यात कसं आलो ते मी सांगतो तुम्हाला. तर वन फाईन डे माझ्या वडिलांना कॉल आला त्यांच्या एका कलिग्सचा की असे असे एक व्यक्ती आहेत, त्यांना तुम्हाला अग्निहोत्राबद्दल सांगायचंय आणि ते तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला ते डेमॉन्स्ट्रेशन देतील, आणि काही पैसे वगैरे घेत नाही, ते फ्री आहे. आम्ही ऍक्च्युली प्रॉब्लेम्स मधून चाललेलो, मग तेव्हा वडिलांनी त्यांना इन्व्हाइट केलं. तर जे व्यक्ती आमच्या घरी आलेले ते त्यांचं नाव ऍक्च्युली मला अजूनही माहित नाही, पण ते म्हणजे संत सारखे होते ते, आणि त्यांनी लिटरली फक्त एक पांढरं जे कापड असतं ते फक्त सगळं धारण केलेलं, एक झोळी होती, आणि त्यांच्या पायात काही चप्पल वगैरे नव्हती, आणि ते त्यांचा म्हणजे लाईफचा मोटिव्ह होता की मी घरोघरी जाऊन अग्निहोत्राचा प्रचार केला. ते आमच्या घरी आले आणि त्यांनी ती बेसिक सिंपल प्रोसेस आहे
त्याला एक 5 मिनिटं लागतात. तर ती केली आणि त्याच्यानंतर लिटरली छान वाईब्स आल्या आमच्या घरात. म्हणजे ती प्रोसेस झाल्यानंतर खूप आम्हाला बरं वाटलं आणि खूप काम, सूदिंग, मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आम्ही सगळे गेलेलो आणि एकदम ऑरा चेंज झाला आमच्या घरातलं ती प्रोसेस केल्यानंतर. आणि त्या दिवसापासून म्हणजे लिटरली 2011-12 पासून आम्ही रेग्युलरली आतापर्यंत अग्निहोत्र करत आलो. आता अग्निहोत्र हे सायंटिफिक आहे आणि सायन्स बेस असल्यामुळे त्याचे पर्टिक्युलर आपण जसं सायन्स एक्सपेरिमेंट करतो आणि त्याचे पर्टिक्युलर सेट रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला फॉलो करायला आणि ह्याचं टायमिंग असतं सनराईज आणि सनसेट अशा 2 वेळेस केलं जातं. तर इनफॅक्ट जर्मन लोकांनी आणि इतर लोकांनी पण एक ऍप क्रिएट केलाय की जेव्हा तुम्ही आपलं गुगल पोझिशन त्या पर्टिक्युलर लोकेशनचं तुम्ही जिथे आहात ते राहतात ते टाकलं, ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड कॅल्क्युलेट करून तुम्हाला त्या लोकेशनचं सनराईज आणि सनसेट टाइम सांग. तर दर जागेचा सनराईज आणि सनसेट टायमिंग मध्ये थोडा इंडियामध्ये फरक असतो. म्हणजे मी इथे आता बँगलोरला असेल किंवा पुण्यात असेल तर एक 2-3 मिनिटाचा फरक पडतो आणि हा सनराईज सनसेट टाइम चेंज होत राहतो जसं उन्हाळा येतो किंवा थंडी येते तर हा पुढे मागे होत राहतो. तर हे एक्झॅक्ट त्या पर्टिक्युलर मोमेंटला करायला लागतं. तर ह्याचं ओरिजिन कसं झालं किंवा कुठे झालं, तर आमच्या घरी जे संत आलेले ज्यांनी आम्हाला शिकवलं त्यांचे गुरु होते श्री वसंत परांजपे, ज्यांनी ऍक्च्युली फॉरेनमध्ये जाऊन जगभर आणि इनफॅक्ट इंडियामध्ये पण अग्निहोत्राचं परत रिवायवल चालू केलं. तर त्यांचे गुरु होते गजानन महाराज अक्कलकोट, ज्यांनी ऍक्च्युली वसंत परांजपेंना ह्या मेसेज पूर्ण जगाला स्प्रेड करायचं त्यांनी एक टास्क दिलेला. आणि गजानन महाराज अक्कलकोटांचे गुरु आहे श्री स्वामी समर्थ. तर हे लिनेज तेच पास ऑन होत आलंय की त्यांनी ते वैदिक नॉलेज पास ऑन करत करत आपल्यापर्यंत आलंय. पण जसं मी तुम्हाला बोललो की हे बऱ्यापैकी आता वेस्टर्न सिव्हिलायझेशन आणि ह्याच्यामुळे हे लॉस्ट आहे, पण बरेच लोक अजूनही करतात. इनफॅक्ट तर अग्निहोत्र एक्झॅक्टली काय प्रोसेस आहे तर सिंपल आहे. त्याला आपल्याला 3 गोष्टी लागतात: गाईचं तूप, गाईच्या गवऱ्या आणि तांदूळ. त्याला आपण म्हणतो अक्षदा, कारण की ते न तुटलेला तांदूळ, अख्खा तांदूळ जो असतो आपण या प्रोसेसला युज करतो. आता हे हवन एक छोटा हवन आहे. आता हवन म्हटलं की आपल्याला वाटतं अरे बापरे काहीतरी मोठी गोष्ट आहे, तर तसं नाही. हे आपण डेली ट्वाइस करतो. जर नाही जमलं तर इट इज ओके. एक वेळेस जमलं इट इज ओके. सकाळी नाही उठता आलं इट इज ओके, किंवा सकाळचं केलं संध्याकाळचं नाही केलं इट इज ओके. पण जसं जमेल तसं करत राहा, बिकॉज त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. आणि त्याचा सलग करण्याचा एक फायदा असा आहे की हे पर्सनल माझं ओपिनियन आहे किंवा एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला काहीच गोष्टीची कमी पडत नाही आणि तुमचे काय हेल्थ इश्यूज असतील ते 100% सॉल्व्ह होतात. ते सगळं डॉक्युमेंटेड आहे. खूप लोकांचे टेस्टिमोनीज आहेत ज्यांना लिटरली कॅन्सर, एड्स सारख्या गोष्टी होतात, ज्यांना मूल नव्हतं होत ते कसे क्युअर झाले, ज्यांना डिप्रेशन होतं, मेंटल हेल्थ इश्यूज होत्या ते कसे क्युअर झाले, सगळं त्याच्यात सांगितलं जातं. इनफॅक्ट जेव्हा आपण अग्निहोत्र परफॉर्म करतो, आपला स्वतःचा किंवा लोकांनी सायंटिफिक ऑरा स्कॅन्स केले, त्याची फोटोग्राफी पण काढलेली, त्याचे फोटोज पण आहेत इंटरनेटवर की कसं आपला ऑरा चेंज होतो, आपले जे वेगवेगळे चक्राज आहेत बॉडीमध्ये तिथले रेडिएशन ते फोटोग्राफीमध्ये कसे चेंज होतात. तर अगेन दिस इज ऑल सायंटिफिक. आणि इनफॅक्ट एक जर्मन सायंटिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे उलरिच बर्क म्हणून, एक जर्मन सायंटिस्ट आहेत. त्यांनी ह्याच्यावर खूप एक्सटेन्सिव्ह रिसर्च केलाय इन टर्म्स ऑफ हिलिंग द एन्व्हायरमेंट. म्हणजे अग्निहोत्र किंवा त्याला होमाथेरपी पण म्हणतात, की कसं होमाथेरपीनी शेती आणि आजूबाजूची जमीन कशी सुपीक होते, कसं तिकडचं धान्य किंवा ते इम्प्रूव्ह होतं, कसे तिथल्या आजूबाजूचे प्लांट्स इम्प्रूव्ह होतात फक्त ह्या होमाथेरपीमध्ये. ह्या जर्मन सायंटिस्टच्या खूप व्हिडिओज पण आहेत ऑनलाईन युट्यूबवर. तुम्ही ह्यांचं नाव टाका किंवा अग्निहोत्र रिसर्च किंवा अग्निहोत्र सेमिनार्स, वेबिनार्स असं टाका, तुम्हाला भरपूर व्हिडिओज आणि मटेरियल मिळेल ज्याच्याने तुम्ही स्टडी करू शकता. आता खरं सांगायचं तर फ्रँकली आम्ही जेव्हा घरात अग्निहोत्र स्टार्ट केला, आम्हाला ह्याच्याबद्दल काहीच माहिती, की एक व्यक्ती आले त्यांनी आपल्याला करायला सांगितलंय बिकॉज आमचे काही प्रॉब्लेम्स होते. तर आपण प्रॉब्लेम असल्यावर आपण जास्त विचार नाही करत, आपण म्हणतो ठीक आहे आपण हे करू, आणि आम्ही करत राहिलो. आणि जसं मला त्याच्यात आवड निर्माण झाली, कसे मला त्याचे बेनिफिट्स जाणवायला लागले, तसं मी खूप त्याच्याबद्दल डीप रिसर्च करायला लागलो. मग त्याचे बुक्स वाचले, त्याच्याबद्दल जेवढं, त्याचं एक वेबसाईट आहे, मी वेबसाईटची लिंक पाठवतो. ते इंटरनॅशनल अग्निहोत्र वर्ल्ड वाईड जे लोक आहेत, म्हणजे साऊथ अमेरिका, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, इकडे जे काय लोकांचे एक्सपिरियन्स आहेत ते त्या फोरमवर टेस्टिमोनीज म्हणून टाकतात. ती एक वेबसाईट खूप सुंदर आहे. त्याच्यावर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील ते तुम्ही त्याच्यावर विचारू शकता. सॅडली त्याच्यात इंडियन्स नाही, सगळे फॉरेनर्स आहेत आणि तेच लोक ती वेबसाईट पण हँडल करतात. तर हे जे आपण अग्निहोत्र करतो ते एका कॉपर पॉटमध्ये किंवा एका कॉपर शेपच्या यंत्रात, हवन यंत्र आपण ज्याला म्हणतो, ते असं इन्व्हर्टेड पिरॅमिडच्या शेपमध्ये. तो पिरॅमिड कशी अशी असती, तर हे असं आहे आणि हे
पिरेमिड अशी असल्यामुळे ते रेडिएशन सगळे आत येतात. आता हे असं आपण एक कॉपरचा भांडं यूज करतो, त्याच्यामुळे ते रेडिएशन्स बाहेर जातात. तर ह्याला ते पर्टिक्युलर भांडं लागतं, त्याचे पर्टिक्युलर डायमेन्शन्स असतात. ते तुम्हाला ऑनलाईन पण मिळू शकतं आणि ते इझिली अवेलेबल पण आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, ते होमा थेरपी सेंटर्स वगैरे असतील ते तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड करू शकतं जर तुम्हाला ह्याच्यात इंटरेस्ट असेल तर. आणि जे पुणेकर आहेत, बिकॉज मला पुण्यात माहिती आहे, आपलं ललित महल हॉटेल जे आहे त्याच्या रोडच्या एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला आपल्या पुण्यात मोठं छान अग्निहोत्र सेंटर आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन पण तिथल्या एनर्जीज आणि अनुभव करू शकतात. तिथे सगळं त्यांचं साहित्य आणि हे सगळं मिळतं. तिकडे एक रूम आहे काचेची, आणि त्या काचेच्या रूमची गंमत अशी आहे की मी आणि माझा भाऊ, आणि तिथे त्यांनी महाराजांची गादी वगैरे ठेवलेली आहे आणि त्यांचे काही पादुका ठेवल्या आहेत, त्यांचे त्यावेळेस जे काही वस्तू यूज करत होते, कुंड आहे वगैरे. आणि त्यांनी म्हटलं मला दर्शन घ्यायचं, तर त्यांनी ती किल्ली उघडली आणि त्या काचेची रूम आहे आणि आम्ही आत गेलो. आणि मी आणि माझा भाऊ आत गेल्या गेल्या एक ह्यूज फोर्स मी आपलं असं वरतून कसं डोकं दाबतंय असं एक फील झालं माझ्या अख्ख्या बॉडीत. आणि मी डोक्यात नमस्कार केला. मी आणि माझा भाऊ दोघं होतो आणि आम्ही असं बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर मी त्याच्याकडे बघतोय आणि तो माझ्याकडे बघतो, आणि दोघांना पण तो सेम अनुभव आला त्याच पर्टिक्युलर क्षणात. आणि आम्ही दोघं स्माइल करत होतो रूमच्या बाहेर आल्यावर की खरंच एनर्जी फील. सो मला जर वाटलं असतं तर मला असं वाटलं असतं तर मला भास झालाय, पण त्यालाही तो सेम अनुभव त्या पर्टिक्युलर मोमेंट मध्ये आला. म्हणजेच महाराजांचं एनर्जीज किंवा तिथे अस्तित्व असतं. तर एनिवे ती गंमत अशी गोष्ट आहे की जिथं अग्निहोत्र तिथं त्या एनर्जीज असतात. त्या भांड्यात कॉपरच्या मी जे 3 गोष्टी सांगितल्या त्या आपण त्या गौऱ्या तशा रचतो. त्याचे अगेन व्हिडिओज पण आहेत आणि मंत्र आहेत. म्हणजे मॉर्निंगला एक फक्त सिम्पल 2 सेंटेन्सचं मंत्र आहे आणि तसंच एक सिमिलर 2 सेंटेन्सचं मंत्र इव्हिनिंगला आहे. हे आपण सनराईज सनसेट त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये अनुसार करतो. आता सांगितलं अग्निहोत्राचे टायमिंग सनराईज आणि सनसेट, ते पर्टिक्युलर त्या मिनिटाच्या पर्टिक्युलर त्या सेकंदाला तुम्हाला ते मंत्र म्हणायला लागतं आणि तिथे त्या अक्षदाची किंवा तांदूळची आहुती द्यायला लागते. अशी 2दाच द्यायला लागते आणि ह्या पूर्ण प्रोसेसला तुम्हाला मिनिमम 10 मिनिटं लागतात दररोज. तर हे टायमिंगच काय इम्पॉर्टंट आहे, बिकॉज आपल्या युनिव्हर्समध्ये आपल्या एन्व्हायरमेंटचं सनराईज आणि सनसेटच्या टाइमनुसार एक बायोरिदम सेट. हे बायोरिदम सगळ्यांना पक्ष्यांना माहिती आहे. ते त्या पर्टिक्युलर टाइमच्या अगोदर त्यांच्या परत घरट्यात रिटर्न होतात. बरेच ॲनिमल्सला हे सगळं ते ट्यून्ड आहेत त्या पर्टिक्युलर टायमिंगशी. तर होतं काय, एक पर्टिक्युलर व्हायब्रेशन क्रिएट होतं त्या सनराईज आणि त्या सनसेट टाइमला. आणि म्हणून ते जेव्हा आपण आहुती देतो तेव्हा ते जे व्हायब्रेशन किंवा ते सिग्नल क्रिएट करतं ते वरती जातं आणि तिथून परत आपल्या एन्व्हायरमेंटला ते खाली रिफ्लेक्ट होतं. आता ह्याचा डिटेल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगून बोर करणार नाही. सो यू कॅन, जर जसं तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते व्हिडिओज बघू शकतात जे मी लिंक मध्ये टाकले. तर अग्निहोत्राची एक टॅगलाईन आहे की यू हील द ॲटमॉस्फिअर आणि द ॲटमॉस्फिअर हील्स यू. म्हणजे आपण जी क्रिया करतोय ते असं समजा की ती एन्व्हायरमेंट किंवा आजूबाजूच्या आपल्या सर्व जीवजंतूंच्या बेनिफिटसाठी आहे, ॲटमॉस्फिअरच्या एन्व्हायरमेंटच्या बेनिफिटसाठी. आणि बिकॉज आपण एक कर्म करतोय चांगलं, त्याचं बेनिफिट्स आपल्याला पण मिळणार आहे बिकॉज आपण हील करतोय ॲटमॉस्फिअरला. तर त्याच्यामुळे आपण पण हील होणार. अग्निहोत्र जेव्हा आपण एका पर्टिक्युलर जागेवर परफॉर्म करतो तर त्याचं जे रेडियस आहे जिथे त्याचे रेडिएशन्स पसरतात ते 1 किलोमीटरच्या डायमीटरमध्ये मिनिमम, आणि असं वरती म्हणतात की 12 किलोमीटर आहे. तर जेव्हा तुम्ही अग्निहोत्र करतात तेव्हा तुमच्या आजूबाजूला नेचरमध्ये किंवा नेबर्स असतील, तुमची अख्खी बिल्डिंग असेल, ती सगळी प्युरिफाय होते. ऑब्व्हियसली बिकॉज आपण अग्निहोत्र करतो तर त्या पॉझिटिव्ह एनर्जीज क्रिएट होत आहेत. तुम्ही जर माझे इंस्टाग्रामवर एक मी व्हिडिओ टाकला होता, रील टाकली होती, ज्याच्यात सारे पोपट वेगवेगळे पक्षी आमच्या घरात येतात आणि इनफॅक्ट आम्ही बाल्कनीला नेट लावली आहे तरी पण ते पर्टिक्युलर 2-3 जागेला आम्ही होल केले, त्या आत येतात, खातात आणि त्या परत नेटमधून जातात. आणि आम्ही जेव्हा तिथे राहायला यायचं होतं किंवा तिथे बांधकाम जेव्हा चालू होतं, मी तिथे रेग्युलरली जाऊन जेव्हा मला जमेल तेव्हा तिथे अग्निहोत्र करून यायचो. त्याच्याने झालं काय, आम्ही राहायला गेल्यापासून एका आठवड्यात तिकडे 2 पक्ष्यांनी घरटे केले आमच्या गॅलरीत. इनफॅक्ट त्याच्यानंतर आम्ही नेट लावली की कबूतर येऊ नाही म्हणून. मग मला इंस्टाग्रामवर बरेच लोकांची कमेंट्स आली की तुम्ही लकी आहात, तुम्हाला चूज केलंय, असे पक्षी जात नाही. तर त्याचं रिझनच हे की जेव्हा तुम्ही
स्वतः पॉझिटिव्ह असाल, तुमचं एन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह असेल किंवा तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी रेडिएट करत असाल, तर ऑटोमॅटिकली तुम्ही प्राणी पक्षी यांना पॉझिटिव्ह एनर्जीवाल्यांना तुम्ही अट्रॅक्ट करा. आता आपण हे जे अग्निहोत्र केल्यानंतर ते जे भांड आहे ते आपण त्याच पर्टिक्युलर लोकेशनला न हलवता, न त्याला छेडता 12 तास तसंच ठेवतो. कारण की त्या रेडिएशनची एनर्जी आहे ती ट्यून्ड असते वरती कॉस्मिक एनर्जीला आणि ती 12 तास त्याचं काम करत असते. म्हणून आपण 12 तासानंतर म्हणजे आज जर आपण इव्हनिंग अग्निहोत्र केलंय तर ते सकाळच्या टायमिंग पर्यंत आपण तसंच ते भांड ठेवतो आणि जेव्हा नेक्स्ट करायचं असेल तेव्हा आपण ते भांड त्याच्यातला जी राख किंवा ऍश कलेक्ट झालाय ते आपण काढतो. आणि तर आता हे जी राख आहे, ऍश आहे जो अग्निहोत्राचा झालेला, तर असं आहे म्हणतात की काहीतरी अग्निहोत्र करायच्या अगोदर, अगेन सायंटिफिक रिसर्च आहे की जर तर 21 आहे इन्ग्रेडियंट्स आहेत. आपण जेव्हा रचतो ते सगळं आणि आहुती द्यायच्या अगोदर 20 एलिमेंट्स आहेत. तर असं म्हणतात की अग्निहोत्र झाल्यानंतर जी राख उरते त्याच्यात 29 म्हणजे 8 का 9 एलिमेंट्स अजून ऍड झालेले. तर आता ते कसे झाले नोबडी हॅज अ क्लू, पण ते एलिमेंट्स आय थिंक आर दॅट द युनिव्हर्स हॅज सेंट अस. अँड तिथून मग जे रेडिएशन्स क्रिएट होतात ते एक ट्युनिंग मेकॅनिझम आहे, म्हणून त्याची जी इन्ग्रेडियंट्स आहेत ते इन्क्रीज होतात, एक्सपांड होतात. तर ही राख म्हणजे अगेन ह्याच्यावर खूप व्हिडिओज आहेत युट्यूबवर की पाण्यात टाकल्यानंतर त्याची अल्कलिनिटी टेस्ट होते. ते थोडीशी म्हणजे असे 2 ग्लासेस घेतात, ते एका ग्लासमध्ये नॉर्मल पाणी, एका ग्लासमध्ये ते एक पिंच ऑफ अग्निहोत्राचं ते राख टाकतात आणि हलवतात, कालवतात आणि त्याच्यानंतर त्या दोन्ही पाण्याची अल्कलिनिटी टेस्ट बिफोर आफ्टर करतात आणि दिस एक्स्ट्रीमली चेंज होतो. लोकांनी हा अग्निहोत्र ऍशचा प्रयोग त्यांच्या स्किनवर केलेला आहे, केसांवर केलेला आहे. त्याचे बेनिफिट्स आहेत. ज्यांना स्किन डिसीज होत्या त्याच्यावर त्यांना बेनिफिट्स आले, ती ऑइंटमेंट्स क्रिएट करण्यासाठी आणि नॉर्मल डेली थोडं सेवन करण्यासाठी खूप त्याचे बेनिफिट्स आहेत. खूप फॉरेनर्स त्यांचे व्हिडिओज आहेत, त्यांनी तुपात टाकून त्यांचे ऑइंटमेंट्स बनवले. त्यांच्या बऱ्याच टेस्टिमोनीज आहेत की कोणाचा काय प्रॉब्लेम होता, ते कसे क्युअर झाले फक्त त्या राखेमुळे. आता मी ह्याचा भर तुम्हाला परत का देतोय की कारण आपल्याला इंडियन माणसाला किंवा फ्री मधले मिळालेल्या नॉलेजला आपल्याला किंमत नसते. जेव्हा आपल्याला एक गोरा येऊन सांगतो तेव्हा आपल्याला ते करेक्ट किंवा त्याला ते भारी वाटतं की हा हे जे तो सांगतो ते करेक्ट, मग आपण त्याला फॉलो करू. आणि अगेन इट इज फ्री ऑफ कॉस्ट आणि बिकॉज इट इज फ्री लोकांना त्याची किंमत नसते. तर खूप लोक सांगूनही करत नाही किंवा मग सुरुवात करतात आणि मग नंतर ते रेग्युलर करत नाही. तर आणि अगेन जर तुम्ही ते केलं नाही एक दिवस किंवा तुम्ही गावाला गेले किंवा काय, तर त्याचे काहीही निगेटिव्ह इफेक्ट्स नाहीयेत. तुम्ही जितकं कराल तितके पॉझिटिव्ह आहे, पण नाही केलं तर ते युअर लाईफ वुड बी नॉर्मल ॲज इट वॉज बिफोर. आता ह्या रिलेटेड तुम्हाला इनडेप्थ जर व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा असं तुम्हाला वाटलं की मी प्रोसेस कसं मी रचतो, कसं मी करतो, त्याचे पण व्हिडिओज आहेत. पण जर तुम्हाला वाटत असेल मी त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओ बनवेन. तुम्हाला एंड करायचं सांगतो तर की आपण जेव्हा काही कर्म करतो, जसं लोकांना कर्माचा सिद्धांत किंवा लोक कर्माला बिलीव्ह करतात किंवा गुड थॉट्स, गुड डीड्सला बिलीव्ह करतात, तर ते ह्याला पण बिलीव्ह करत असाल की तुम्ही जेव्हा चांगलं काम करताय तर तुम्हाला त्याचे रिटर्न फळ चांगले. ठीक आहे, तर असं समजा ही जी अग्निहोत्राचं जे होम आहे, ते होमा थेरपी ज्याला म्हणतात, ती थेरपी तुम्ही ऍटमॉस्फिअरला आजूबाजूला जसं हील करतायत त्याच्या रेडिएशन्सनी, तेच रेडिएशन्स तुमच्या पण बॉडीवर पडतायत, तुमच्या घरात पण ते पसरतायत. त्याच्याने तुमच्या घराची शुद्धी होती, क्लेन्झिंग होती. वास्तुदोष असतील तर ते सगळे निघून जातात की किंवा बिकॉज ते व्हायब्रेशनच खूप एवढे रेज झालेले असतात त्या प्रोसेसमुळे. तर तुम्ही जर काय केलं नाही तर त्याचे तुम्हाला बेनिफिट्स भेटत नाही. सिम्पल लॉजिक आहे. म्हणून जेव्हा तुम्ही ही चांगली प्रोसेस करतात त्याचे तुम्हाला ते बेनिफिट्स भेटतात. तर आय होप तुम्हाला हा टॉपिक आवडला असेल आणि असेच मी स्पिरिच्युअल सायन्स किंवा अध्यात्मावर आता इनडेप्थ जेव्हा जसं मला जमेल माझा जॉब आणि हे सगळं मॅनेज करून मी तसे व्हिडिओज टाकत राहील. तर थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला जर याच्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही इव्हन गुगलवर अग्निहोत्र सेंटर नियर मी असं जरी टाकलं तरी तुम्हाला कळेल की कुठे कुठे अग्निहोत्राचे सेंटर्स आहेत आणि जिथे तुम्हाला हे क्रिया करण्याचं जे साहित्य आहे ते सगळं तिकडे मिळेल.